एका साध्या घराण्यातून उभं राहिलेलं साम्राज्य, ज्याने मोगलांना थरथर कापायला लावलं आणि इतिहासात स्वराज्य नावाने सुवर्ण पान लिहिलं, हे म्हणजे भोसले घराण्याची खरी कहाणी. सुरुवात होते बाबाराजे भोसले यांच्यापासून. त्यांचे पुत्र मालोजीराजे भोसले यांनी निजामशाहीत मोठं स्थान मिळवलं. मालोजीराजेचे पुत्र शहाजीराजे भोसले हे अत्यंत पराक्रमी सरदार होते. त्यांनी निजामशाही आणि आदिलशाहीमध्ये मोठी कामगिरी केली. शहाजीराजांच्या पत्नी जिजाबाई यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करून 1674 साली पदाभिषेक केला. त्यांचे पुत्र संभाजी महाराज यांनी औरंगजेबाशी कडवी झुंज दिली, पण 1689 मध्ये त्यांची हत्या झाली. यानंतर शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम महाराज गादीवर आले. त्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत मराठा साम्राज्य टिकवून ठेवलं. राजाराम महाराजांच्या निधनानंतर त्यांची पत्नी ताराबाई यांनी राज्यकारभार हाती घेतला. त्यांनी आपल्या पुत्र म्हणजे दुसरे शिवाजी यांना छत्रपती घोषित केलं. या काळात इसवी सन 1700 नंतर कोल्हापूर संस्थानाची पायाभरणी झाली आणि पुढे 1710च्या सुमारास ताराबाई यांनी स्वतंत्र गादी कोल्हापूरला उभी केली. दरम्यान संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज मोगलाच्या कैदेतून मुक्त झाले, म्हणजे 1707 ला. ते साताऱ्यात आले आणि त्यांनी स्वतःला छत्रपती घोषित केलं. त्यामुळे मराठा साम्राज्य दोन भागात विभागले गेलं. सातारा म्हणजे शाहू महाराज आणि कोल्हापूर म्हणजे ताराबाई म्हणजे दुसरे शिवाजी. पुढे शाहू महाराजांच्या काळात पेशव्याकडे सत्ता गेली आणि मराठा साम्राज्य विस्तारलं. आज हे भोसले घराण्याचे वंशज अस्तित्वात आहेत. एक साताऱ्यात उदयनराजे भोसले आणि कोल्हापूरमध्ये संभाजीराजे भोसले. भोसले घराणा म्हणजे फक्त इतिहास नाही, तो स्वराज्याचा अभिमान आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.